ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची। मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी, आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून। नमस्कार, मी तनया। न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपले स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। भारताच्या हवाई दलातील ग्रुपचे कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर बुधवारी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानाकडे रवाना झालेत। भारताच्या राकेश शर्मा यांच्यानंतर 41 वर्षांनी शुभांशु शुक्ला यांनी अवकाशात झेप घेत माझ्या देशबांधवांनो 41 वर्षांनी आपण अवकाशात पुन्हा पोहोचलो। हा प्रवास खूपच छान झालाय। पृथ्वीपासून 200 किलोमीटर अंतरावरील कक्षेत ड्रॅगन अवकाशकुपी नेल्यानंतर शुक्ला यांनी हे विधान केलंय। आज दुपारी 1 वाजता मुंबईत समुद्राला मोठी भरती येणार असून 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत। पालिका प्रशासनानं नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन केलंय। मुंबई, ठाणे आणि कोकणात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी 10% आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार आहे। महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं हा आदेश दिलाय। या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे। राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचे प्रमाण हे 70% आहे। त्यांच्यासाठी 10% इतके सर्वाधिक दर कमी होतील। आता सीबीएसई 10वीची परीक्षा वर्षातून 2दा होणार आहे। या संबंधित अधिक माहिती सीबीएसई जाहीर करणार असून काही प्रमाणात माहिती सादर करण्यात आली आहे। परीक्षा 2दा घेणार असून पहिले सत्र फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार आहे, तर दुसरे सत्र मे महिन्यात घेण्यात येणार आहे। सोलापूर शहरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या मनीषा मुसळे हिला न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी मनीषा मुसळे हिच्यावर खटला दाखल करण्यात आला असून तेव्हापासून ती अटकेत होती। अखेर मनीषा मुसळे हिला तब्बल 66 दिवसांनंतर जामीन मंजूर करण्यात आलाय। शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन सुपीक व नापीक जमिनीचे माती परीक्षण करून भावी उत्पादनं घ्यावीत। शास्त्रोक्त पद्धतीनं सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतल्यास भारत निर्यात क्षेत्रात स्वयंपूर्ण बनेल। इच्छाशक्ती आणि शेतकऱ्यांनी ठरवलं तर भारत निश्चितच महासत्ता होईल, असा विश्वास पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी व्यक्त केलाय। राज्यातील कुपोषण मुक्तीसाठी विविध यंत्रणांनी एकत्रितपणे राबवलेल्या उपाययोजनांना अपेक्षित यश लाभत असून गेल्या 2 वर्षात कुपोषित बालकांचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलंय। अतितीव्र कुपोषित बालकांचं प्रमाण 1.93 वरून 0.61% तर मध्यम कुपोषित बालकांचं प्रमाण 5.9 वरून 3.11% आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यंत्रणेतील विविध अधिकारी, घटनांचे क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या सर्वांचंच कौतुक केलंय आणि सामाजिक न्याय, मानव विकास आणि महिला, लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हे यश महत्त्वाचं असल्याचं सांगितलंय। बीड जिल्ह्यात वाल्मिक कराड यांचे प्रकरण गाजत असताना सतीश उर्फ खोक्या भोसलेचे कारनामे ही प्रचंड गाजलेत। मात्र आता त्याच खोक्या भोसलेच्या कुटुंबियांनी पोलीस आणि झापेवाडीच्या काही ग्रामस्थांवर गंभीर आरोप केले। यामध्ये पोलिसांनी आमच्या विनयभंग व मारहाणीच्या तक्रारीवर आजवर कुठलीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोपही खोक्याच्या कुटुंबियांनी केलाय। भारतातील जलद वाणिज्य बाजारपेठ 2025 मध्ये $5 अब्ज वरून आर्थिक वर्ष 30 पर्यंत $30 अब्ज पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, जो आर्थिक वर्ष 22 मध्ये फक्त $300 दशलक्ष होता, असे व्हेंचर कॅपिटल फर्म बेसेमर व्हेंचर पार्टनरच्या नवीन अहवालात म्हटलंय। सिंधुदुर्गची जलकन्या राष्ट्रीय जलतरणपटू पूर्वा संदीप गावडे या विद्यार्थिनीची सिंगापूर येथे होणाऱ्या जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे। याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होते। दीव दमण येथे पार पडलेल्या खेलो इंडिया सागरी जलतरण स्पर्धेत 2 पदके मिळवत महाराष्ट्राचा झेंडा फडकावलाय। या घवघवीत यशानंतर जागतिक सागरी जलतरण स्पर्धेत ती भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे।
आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 बातमीपत्रात. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.